गेला स्कोरर आपला. बघतं बेस्ट बॅट्समॅन कोण निघतो बघतं रे. थांबा थांबा थोडस जरा चहा बिया जरा डबल चहा बिया. करा करा करा. हॅलो. त्याच दरम्यान आमचे खरं तर बजरंगी मंडप डेकोरेटरचे प्रॉपरायटर आमचे मंगेश दादा उत्तेकर खरं तर त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं मनापूर्वक स्वागत आहे. वेलकम. चला मयुरेश सर. मयुरेश सर आपण या व्यासपीठावरती. येस या ठिकाणी हा 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे इथून सर 3 मयुरेश सर ते 4 बोलतायत. येस येस 4 माफी असावी. त्यामुळे आम्ही प्रथमतः मयुरेश सरांना विचारलं त्यांनी सांगितलं 3 त्यानंतर पुन्हा 4 केलं. येस मॅच ऑन. 4 षटकांचा हा सामना आहे. खरं तर मेगा फायनल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम लढत कोणता संघ या स्पर्धेत चॅम्पियन होईल हे देखील पाहूयात. सर लेट आले तुम्ही. पाच बॉल 5 रन झाले. यस टीमची टोटल 6 धावा. शेवटचा 1 बॉल. 4 षटकांचा हा सामना आहे त्यामुळे खरं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम बदलापूर एव्हेंजर्स संघाला सातत्यानं आता इथून धाबा जमा कराव्या लागतील. खरं तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शहापूर टीम आहे. ऑन साइडला बॉलला खेळ डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर चेंडू आणि शेवटच्या मुमेंटला इथे आपण पाहू शकाल चेंडू फरार होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती या ओव्हरचा शेवट मात्र गोड केला जातोय बॅट्समन संकेत यांच्या माध्यमातून आणि 4 धावा पाहायला मिळतील.
नक्कीच जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 13 या धावफलकावरती. सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येकी बॉलवरती सिंगल डबल व तदनंतर पाहिलं तर एखादा मोठा फटका. खरं तर चांगल्या स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम बदलापूर अव्हेंजर्स संघ आहे. चला स्पीडअप करायचा आहे टीम BMPA. खरं तर पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाला चेंडू निघून गेलाय, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू डॉट बॉल. खरं तर सातत्याने प्रत्येकी बॉलवरती धावा जमा कराव्या लागतील. अप्रतिम ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा नक्कीच ऑर्गनाईज केली जाते. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे नक्कीच यास पंचांचा इशारा येतोय की लेग बाईसच्या माध्यमातून ही एक सिंगल कंप्लीट केली जाते. सध्या तरी बदलापूर अव्हेंजर्स संघ या मॅचमध्ये थोडासा नक्कीच डगमगतोय. थोडीशी अडखळत सुरुवात म्हणावी लागेल, कारण की अंतिम फेरी आहे, शेवटची मॅच आहे, चॅम्पियन व्हायचं आहे, स्वप्न मोठे आहेत, परंतु इथून सुरुवात देखील मोठी करावी लागेल. टीमची टोटल 14 धावा, 14 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. सध्या तरी शांतमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज दिवसभरात सर्व संघांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि ज्या ज्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय त्या सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं खरं तर संपूर्ण आम्ही खरं तर बदलापूर जनरल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर आपण सहभाग नोंदवलाय, आपल्या सर्वांचा आभार व्यक्त. मॅच ऑन. समोर चेंडू आहे, फटका फसला, टीपमध्ये खेळाडू, परंतु या ठिकाणी जवळपास तिसऱ्या ते चौथ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केली जाते. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांचा समाविष्ट होता. खरं तर वेदा ठाणे संघ, त्यानंतर बदलापूर ब्लास्टर्स, त्यानंतर NDCC नेरल, त्यानंतर माहुली वॉरियर्स शहापूर व त्यानंतर BMPA भिवंडी, वाडा वॉरियर्स व त्यानंतर बदलापूर अव्हेंजर्स आणि VNDA फायटर्स. या 8 संघांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे व त्यानंतर खरं तर 8 संघापैकी 3 संघ मात्र पुढे आले. विचार केला तर एका बाजूला टीम वेदा ठाणे, त्यानंतर या 2 संघ, एका बाजूला टीम बदलापूर अव्हेंजर्स आणि BMPA भिवंडी. ह्या 3 संघांना खरं तर जास्तच मेहनत केली आहे. यस, व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि ज्या संघाने सहभाग नोंदवला आहे त्या सर्व संघांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. बदलापूर जनरल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचा पुन्हा एकदा आभार. सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवा. आपलं सर्वांचं स्वागत. 15 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करायचा आहे. टीम BMPA भिवंडी संघ. डिफेन्सिव्ह क्रिकेट. खरं तर या ठिकाणी फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि याही बॉलवरती एक सिंगल. षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 16 धावा.
षटकार आलाय. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु सरळ मात्र यष्टांचा वर्ण जाणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी खरं तर इथून पाहायला मिळते, ती म्हणजेच BMPA भिवंडी संघाच्या माध्यमातून. आणि शेवटच्या चेंडूवरती संकेत यांना खरं तर बाद व्हावं लागत आहे. अगदी फलंदाज प्लेड ऑन झालेले आहेत, बॅटची एज, आणि त्यानंतर सरळ यष्टांचा वेध घेण्यात आलाय. फलंदाज बाद. खरं तर योगेश पाटील, आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवरती खरं तर सरळ खेळाडूला बीट करत असताना या ठिकाणी 4 धावा मात्र वसूल केल्यात. दमदार सुरुवात. चला मंगेश दादा उत्तेकर या आपण व्यासपीठावरती आपण बसायचं आहे. खरं तर बजरंगी मंडप डेकोरेटरचे प्रॉप रायडर आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप केली जाते. आणि इथे मात्र यस फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद आहेत. एक धाव कंप्लीट आहे. किती रन्स? 28. समोर चेंडू होता ऑन साइडला, खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी योगेश पाटील सरांना अगदी इथे थांबवलं जात आहे. डॉट बॉल आलाय. उर्वरित अजूनही शेवटचे 2 चेंडू आहेत, पुढे आले व त्यानंतर हा फटका सजवलाय. वॉट अ शॉट. भरपूर लांबच जाणारा हा चेंडू, सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम. योगेश पाटीलच्या बॅटमधून धमाका षटकार.
चला मॅचला सुरुवात करूयात. खरं तर सेकंड इनिंग या स्पर्धेची ही शेवटची इनिंग आहे, त्यामुळे दोन्ही संघांना आता इथून क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये जवळजवळ 37 धावा आता इथे चेस करायच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती खरं तर कॅचची संधी होती, खरं तर हाफ चान्स होती, परंतु जिथे जिथे तुम्हाला संधी मिळते ना तिथे तिथे त्या संधीचं सोनं होणं फार महत्त्वाचं आहे. परंतु इथे कठीण कॅच होती. जर का कॅच कंप्लीट झाली असती तर इथे पहिला विकेट मिळवला असता, परंतु पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. वेगवान चेंडू, तेस्तरार चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू होता. खरं तर लेफ्ट हँडेड बॉलरकडे खरं तर एक आपला नॅचरल लेग कटर असतो आणि त्याच लेग कटरचा खरं तर इथून फायदा नक्कीच मी तर म्हणेन योगेश पाटील यांना झाला असेल. समोर चेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु इथे सध्या तरी कॅच ड्रॉप केली जाते. नक्कीच चांगले प्रयत्न होते. डीप मध्ये खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला ग्रीप करता आलं नाहीये. चेंडूवरती येणं, बॉलवरती नजर ठेवणं, ग्रीप करणं फार कठीण काम असतं. खरं तर कठीण कॅच होती, रनिंग कॅच कंप्लीट करायची होती. वेगवान चेंडू, परंतु वेगवान चेंडूचं उत्तर मात्र त्याच वेगानं दिलं जात आहे आणि आता हा चेंडू सरळ चाललाय फाईन लेग, बॉन्ड लेगच्या बाहेर. धमाका षटकार. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह केली जाते. 10 क्रिक यूट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्वालिटी आणि क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल या चॅनलवरती.
अगदी जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही लगेच तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमात तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथे पाहिलं तर येस, या चेंडूवरती सिंगल आली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 15. आता येणारे समीकरण, येणारे 16 चेंडू आणि अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. इथून सातत्याने गोलंदाजांना मात्र कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. एखादा विकेट, डॉट बॉल येणं फार महत्वाचे आहेत. ऑन साइडला फटका इथे दमदार आहे. व्हॉट अ शॉट. सध्या तरी फलंदाज जयेश यांच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि चेंडू सीमा पार चौकार आलाय. चार धावा आल्यात. अगदी इथून चांगली बॅटिंग. सध्या तरी इथे एखादा विकेटची फार गरज आहे टीम बदलापूर एव्हेंजर्स संघासाठी. जर का विकेट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाऊ शकतोय. फुल लेन बॉल, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन केला जातोय आणि आता हा देखील चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमा पार. 4 धावा चौकार. काऊ कॉर्नर, तिसरा चौकार डीप कव्हर मध्ये. अशा प्रकारे लगातार 3 बॉल 3 चौकार आलेले आहेत. आता मॅच इथून पूर्णपणे BMPA भिवंडी संघाच्या बाजूने झुकत चाललेली आहे. बॅकफूट वरती आले होते, कट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज आणि आता खरं तर डॉक्टर जयेश यांना इथे बाद केलं जात आहे. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. हॅलो, थँक्यू सो मच DJ आकाश. मॅच ऑन. आणि आता येणारे 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करायचा आहे बदलापूर एव्हेंजर्स टीम. स्ट्राइक वरती बॅट्समन खरं तर पवन आहेत आणि पहिलाच बॉल इथे वेट अँड वॉच. खरं तर थांबले, थोडा पाहिलं आणि त्यानंतर शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु सरळ मात्र खेळाडूच्या हातामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, दुधारी तलवार. आणि आता हा चेंडू चाललाय सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. DJ आकाशच्या सोबत चेंडू सीमा पार चौकार. अवघ्या 6 धावसंख्येची गरज. ऑन साइडला बिग हिट आलाय परंतु या ठिकाणी
डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवेगाच्या बाहेर आणि इथे मॅच विनिंग स्ट्रोक सामना जिंकलाय तो म्हणजेच BMPA भिवंडी संघानं. अभिनंदन 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 बॉईज. डीजे